नमस्कार, मी प्रीती मोरे. ग्लोब स्कोपच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलतोय की अब्रॉड एज्युकेशनची सुरुवात कधीपासून करायला हवी, काय काय त्याच्यासाठी करायला लागेल, स्टुडंट्सना प्रिपरेशन कधीपासून सुरू करायला हवं, पेरेंट्सनी काय काय करायला हवं, याबद्दल आज थोडंसं जाणून घेऊया. नॉर्मली सगळ्या कंट्रीजमध्ये दोन मेजर इंटेक्स असतात, एक फॉल इंटेक आणि दुसरा स्प्रिंग इंटेक. काही कंट्रीज, काही युनिव्हर्सिटीज अशा असतात की ज्या समर इंटेक पण देतात, पण मेजरली फॉल आणि स्प्रिंग म्हणजेच जुलै ऑगस्ट किंवा जानेवारी फेब्रुवारी हे दोन मेजर इंटेक्स असतात की जिथे मॅक्सिमम कोर्सेस तुम्हाला ॲडमिशनसाठी ओपन मिळतात. आता आपल्याला जर फॉलसाठी टार्गेट ठेवून करायचं आहे, म्हणजे तुमची ॲडमिशन जर आपल्याला फॉल इंटेकसाठी करायची असेल तर तुमची तयारी कधीपासून सुरू करायला हवी हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण ते लोकल युनिव्हर्सिटी सारखं होत नाही की रिझल्ट लागला, कॉलेजमध्ये गेलो, ॲडमिशन फॉर्म टाकला आणि लिस्टला नाव लागलं, झाली ॲडमिशन, असं होणार नाही. इट इज अ प्रोसेस, राईट, अँड इट टेक्स सम टाइम. त्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणतो ना रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून प्रिपरेशन करणं गरजेचं पडतं. सो अगदी सुरुवातीपासून आपण विचार करायचं म्हटलं तर IELTSच्या प्रिपरेशन पासून आपण थोडंसं बघूया. तर IELTSच्या प्रिपरेशनला साधारणपणे 2 ते 2.5 महिन्यांचं ड्युरेशन लागतो ॲव्हरेज स्टुडंट्सना, की ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्कूल किंवा कॉलेज मॅनेज करून, तुमचे क्लासेस मॅनेज करून प्रिपरेशन करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढं ड्युरेशन लागू शकतं. तर साधारण आपण असं धरून चालूया की तुम्ही डिसेंबरमध्ये तुमची एक सेमेस्टर झाली की तुम्ही हे प्रिपरेशन करायला हरकत नाही सुरू करायला. साधारण फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तुमचे स्कोर्स रेडी होऊ शकतात आणि मग यू आर गुड टू मेक ॲप्लिकेशन्स. आता ह्यात पुन्हा अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला कन्सिडर करायला हवी, ती म्हणजे की आपण कुठल्या कंट्रीमध्ये हे करतोय. कारण USAची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे, ऑस्ट्रेलियाची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे, जर्मनीसाठी वेगळं असणार आहे आणि UKसाठी वेगळं असणार आहे. पण ऑन एन ॲव्हरेज आपल्याला साधारण तुम्ही जर फॉर एक्झाम्पल फॉल 24चा विचार करत असाल तर तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबर 23 पासून तयारी करायला लागणं खूप आवश्यक आहे. काही युनिव्हर्सिटीज अशा असतात USA मधल्या पर्टिक्युलरली की ज्यांच्या डेडलाईन्सच 15 डिसेंबर किंवा 30 डिसेंबर असतात. सो त्यांच्यासाठी तर आपल्याला अजूनच अलीकडून हे प्रिपरेशन करायला लागेल. फॉर एक्झाम्पल GRE. आता GREचं तयारी साधारणपणे अंडर ग्रॅज्युएटची मुलं करत असतात की जे मास्टर्सला जाणार आहेत. सो त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही सेकंड इयरच्या मिड सेमेस्टरपासून किंवा फार फार तर थर्ड इयरच्या फर्स्ट सेमेस्टरपासून ही प्रिपरेशन सुरू करायला हवी. कारण ह्या प्रिपरेशनलाच तुम्हाला साधारणपणे 3 ते 4 महिने लागतात. ह्याचं व्हॅलिडिटीचा प्रश्न नाही, कारण व्हॅलिडिटी ह्याची 5 वर्ष असते. सो तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. पण थर्ड इयरपर्यंत तुमचे हे स्कोर्स रेडी झाले तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑन प्लेस पडतात आणि युनिव्हर्सिटीच्या डेडलाईन्सच्या आधी तुमचे ॲप्लिकेशन्स बरोबर युनिव्हर्सिटीजला पोहोचतात. थोडंसं बोलूया की फायनान्स कसं मॅनेज करायचं. बऱ्याचशाच युनिव्हर्सिटीज USAच्याच पर्टिक्युलरली, काही युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या तुम्हाला ॲप्लिकेशनच्या वेळेलाच फायनान्शियल क्लॅरिफिकेशन मागतात. सो त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या पेरेंट्सचे जे काही फंड्स असतील, सेव्हिंग्स अकाउंट्स किंवा अशा काही ज्या लिक्विड असेट्स असतील ते आपण ॲप्लिकेशन बरोबर जोडतो, पेरेंट्सचं स्पॉन्सरशिप लेटर जोडतो आणि मग आपण ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो. फायनान्स पेरेंट्सनी करण्याबरोबरच खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज अशा आहेत की ज्या तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा देतात. आता रिसेंटली आमच्या स्टुडंट्सना खूप छान स्कॉलरशिप्स मिळाल्या. आमच्या एका स्टुडंटला 15 लाखाची स्कॉलरशिप मिळाली. बाकीचे अजून 2-3 स्टुडंट्स आहेत ज्यांना 5 आणि 6 लाखांचे स्कॉलरशिप मिळाले. तर ऑफकोर्स ह्याचा एक ओव्हरऑल तुमच्या एक्सपेन्सेसवर खूप मोठा चांगला परिणाम होतो. तुमचा एक्सपेन्स एकदम कमी होऊन जातो. सो आपल्याला स्कॉलरशिपसाठी सुद्धा वेळेच्या आधी ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. सो तुम्हाला जर हे मिस करायचं नसेल, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी, तर वेल इन ॲडव्हान्स सुरू करा. आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आम्ही तुम्हाला खूप छान पद्धतीनं मदत करू शकू. आमच्या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ऑल द बेस्ट.